चर्चा केली आहे। पश्चिम आशियामध्ये उद्भवलेला संघर्ष चिंताजनक आहे आणि हा संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने तोडगा काढावा असा पुनरुच्चार भारताने केलाय आणि यासाठी भारत स्पष्टपणे आवाज उठवत आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आज एक निवेदन जारी करत सर्व बाजूंनी संयम बाळगण्याचं, तणाव न वाढवण्याचं आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे। या संघर्षाचा प्रसार अन्य राष्ट्रांमध्ये झालाय आणि आखाती प्रदेशामध्ये सुमारे 1 कोटी भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात। त्यांची सुरक्षा हे भारतासाठी सर्वात मोठं प्राधान्य आहे असंही या निवेदनात म्हटलं आहे। कोणत्याही मोठ्या व्यत्ययाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरती गंभीर परिणाम होत असतात असं सांगत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा भारताने ठामपणे विरोध केलाय। गेल्या काही दिवसांमध्ये अशा हल्ल्यांमुळे काही भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत तर काही जण बेपत्ता आहेत अशी माहितीही मंत्रालयाने दिली आहे। प्रभावित देशांमधल्या भारतीय आणि वाणिज्य दूतावास हे भारतीय नागरिक आणि सामुदायिक संघटनांशी संपर्कात आहेत। आवश्यकतेनुसार नियमित त्या सूचना जारी केल्या जात आहेत। संघर्षात अडकलेल्यांना सर्वतोपरी मदत देखील केली जाते। या संघर्षाच्या काळामध्ये भारतीयांच्या मदतीसाठी वाणिज्य दूतावास सक्रिय राहतील असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलंय। भारत या प्रदेशातली सरकार तसंच इतर प्रमुख हितसंबंधियांच्या संपर्कात आहे। पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी त्यांच्या समकक्षांची चर्चा केली आहे। सरकार बदलत्या परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून राष्ट्रीय हितासाठी निर्णय घेत राहील असंही या निवेदनात म्हटलं आहे। पश्चिम आशियात संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा परिस्थितीला